बोगस बियाण्यांनी शेतकरी संकटात, दोषी कंपन्यांवर फौजदारी कारवाई करा, तात्काळ नुकसान भरपाई द्या. विधिमंडळात आमदार हरीश भाऊ पिंपळे यांची सरकारकडे जोरदार मागणी. दुबार पेरणीच्या संकटानं शेतकरी आर्थिक विवंचने, दोषीवर कठोर कारवाई आणि पंचनाम्याची मागणी. राज्यात बोगस व निकृष्ट बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावल्याचा गंभीर मुद्दा आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत सरकारकडे तातडीनं कठोर कारवाईची मागणी केली. यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना अनेक भागांमध्ये सोयाबीन, तूर आणि कपाशीची बियाणं उगवली नसल्याच्या तक्रारी समोर आल्या. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचं त्यांनी सभागृहात नमूद केलंय. आमदार पिंपळे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत संबंधित बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. तसेच बियाणे न उगवलेल्या शेतांचे त्वरित पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना शासन आणि संबंधित कंपन्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आमदार पिंपळे यांच्या प्रमुख मागण्या: बोगस व निकृष्ट बियाण्यांच्या विक्रीवर तात्काळ बंदी, दोषी कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई, बियाणे न उगवलेल्या शेतांचे तातडीनं पंचनामे, बाधित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व नुकसान भरपाई. सभागृहात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही सवलत देता कामा नये. दोषींवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांना तातडीनं न्याय मिळालाच पाहिजे. दरम्यान राज्यभरातून बियाणे न उगवल्याच्या तक्रारी समोर येत असल्यानं सरकार या प्रकरणात कोणती ठोस भूमिका घेणार याकडे राज्यातील शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं लक्ष लागलंय. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला. धन्यवाद अध्यक्ष महाराज. पहिले तर निसर्गानं शेतकऱ्याला मारलं आणि आता अध्यक्ष महाराज पाणी उशिरा आलं आणि उशिरा आल्यावर जे बियाणं सोयाबीनचं, तुरीचं, कपाशीचं पेरलं शेतकऱ्यांना ते निघालंच नाही. सबसेल फेल झालं ते बियाणं. अध्यक्ष महाराज, तुरीचं मध्ये अंकुर सीड चारू नावाची तूर आहे, त्याचं बियाणं उगवलं नाही आणि कपाशीमध्ये दोन आहे, न्यूझीलंड सीड आणि मंगलम सीड, हे बियाणं निघालं नाही. सोयाबीनमध्ये 10 आहे अध्यक्ष महाराज, बूस्टर सीड, इंगो सीड, रवी सीड, ओसवाल सीड, केडीएम सीड, ग्रीन गोल्ड सीड, एशियन ॲग्रो, आदित्य सीड, बिंगर सीड, इंगल सीड, हे सोयाबीनचे 10 बियाणे अध्यक्ष महाराज निघाले नाही. तर शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. इथं कृषी मंत्री बसलेले अध्यक्ष महाराज, माझी शासनाला विनंती आहे आपल्या माध्यमातून या ज्या बॅगा आता उशिरा पाणी आल्यामुळे काही लोकांचं पेरणं राहिलं आहे, ह्या ज्या कंपन्याचं नाव घेतलं यांचं बियाणं मार्केटात विकायला थांबलं पाहिजे. कृषी दुकानावर बियाणं खपलं नाही पाहिजे, नाही तर परत शेतकरी संकटात येणार आहे. म्हणून म्हणजे आपल्या माध्यमातून विनंती आहे, या ज्या लोकांचे बियाणे पेरल्यावर निघाले नाही अशा कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्या शेतकऱ्याचा पंचनामे करून त्या शेतकऱ्याला कंपनीपासून आणि शासनाने मदत केली पाहिजे, अशी माझी आपल्या माध्यमातून नम्रतेची विनंती.